Hello friend, welcome back again in SYBA class in the subject of research methodology in economics. म्हणजे द्वितीय वर्ष कला वर्गाच्या अर्थशास्त्रीय संशोधन पद्धती या विषयाच्या व्याख्यानामध्ये मी प्राध्यापक डॉक्टर मनोज कुमार गायकवाड, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, वसंतराव नाईक महाविद्यालय शहादा आणि अर्थशास्त्र अकादमीच्या वतीनं मनापासून स्वागत करतो. मित्रहो, मागच्या व्याख्यानामध्ये आपण संशोधनाच्या गृहीत कृत्यांच्या व्याख्यांच्या संदर्भामध्ये सविस्तर असा अभ्यास केला. या व्याख्यानामध्ये आपण गृहीत कृत्यांची वैशिष्ट्ये कोणती असतात या संदर्भातला अभ्यास करणार आहोत. गृहीत कृत्यांची जी वैशिष्ट्ये आहेत ती जवळपास 7 वैशिष्ट्ये आहेत, ज्यामध्ये अनुभवजन्यता, पृथक्कर सामर्थ्य, पर्यायी उत्तर, स्पष्टता, विशिष्टता, सिद्धांतनिष्ठता आणि उपलब्ध पद्धतीशी किंवा तंत्राशी संबंधित अशा 7 वैशिष्ट्यांचा या व्हिडिओमध्ये आपण अभ्यास करणार आहोत. मित्रहो, गृहीत कृत्यांच्या व्याख्येवरून आपल्याला नेमकं गृहीतक म्हणजे काय याचा अर्थ समजला असेल आणि हा अर्थ आपल्याला वैशिष्ट्यांच्या अनुभवातून किंवा वैशिष्ट्यांच्या अभ्यासातून आणखी या अर्थाचं स्पष्टीकरण आपल्याला होऊ शकतं. म्हणून कोणत्याही संशोधनासाठी उपयुक्त असणाऱ्या गृहीतकांबद्दल काही निश्चित अशी वैशिष्ट्ये असतात. त्याशिवाय ते गृहीत कृत्य संशोधनासाठी शास्त्रीय दृष्टीने पडताळणी योग्य समजले जात नाही. वैशिष्ट्य असणं म्हणजे त्याच्या चांगल्या क्वालिटी असणं असा त्याचा अर्थ आहे आणि म्हणून या वैशिष्ट्यांचा आपण गृहीत कृत्यांची मांडणी करण्यासाठी अचूक आणि पडताळणीसाठी ते कसे आदर्श असतात, म्हणून त्यांच्या त्या आदर्श बाबी ज्या आहेत त्या वैशिष्ट्यांच्या अनुषंगानं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पहिलं वैशिष्ट्य आहे की अनुभवजन्यता, एक्सपिरियन्स. ही जी काही याच्यातले काही मुद्दे आहे ती मागच्या मुद्द्यांमध्ये पण आपण सेम पाहिलेले आहे, परंतु त्या ठिकाणी त्याचा अर्थ वेगळा होता आणि या ठिकाणी त्याचा अर्थ वेगळा आहे आणि म्हणून अनुभवजन्यता हे गृहीत कृत्याचं पहिलं वैशिष्ट्य आहे. संशोधनात गृहीत कृत्य ही अनुभवजन्य असावे. जसं मी तुम्हाला म्हटलं की रिव्ह्यू ऑफ लिटरेचर किंवा संशोधन साहित्याचा आढावा घेत असताना आपण निवडलेल्या संशोधन समस्येच्या संदर्भामध्ये मागच्या काळामध्ये कोणी अभ्यास केला आहे, कोणत्या काळामध्ये केला आहे आणि त्याने कोणती गृहीत कृत्य गृहीत धरली होती याचा अभ्यास करणं आणि त्या अभ्यासाच्या अनुभवावरून किंवा त्या संशोधकाच्या अनुभवावरून, त्याने काढलेल्या निष्कर्षावरून, त्याने केलेल्या शिफारशीवरून आपल्याला काहीतरी अनुभव येतो किंवा काहीतरी शिकता येतं आणि त्याच्या पुढे त्या व्यक्तीने त्या संशोधनाचा गाडा कुठपर्यंत आणला आहे त्या पुढे आपल्याला आपल्या संशोधनाचा गाडा सरकवायचा असतो आणि म्हणून आपण जे संशोधन करत असतो त्याला अनुभवाची जोड जर असली तर आपलं संशोधन अत्यंत परफेक्ट बनू शकतं आणि म्हणून गृहीत कृत्याचा सुद्धा आपल्याला आढावा घेता आला पाहिजे आणि म्हणून आपलं गृहीत कृत्याचं जे वैशिष्ट्य आहे ते अनुभवजन्य असलं पाहिजे. म्हणजेच गृहीतकांची किंवा त्यापासून काढलेल्या निष्कर्षांची अनुभवाच्या आधारे आपल्याला पडताळणी किंवा तपासणी करता आली पाहिजे. उदाहरणार्थ, गुन्हेगारी प्रवृत्ती असणाऱ्या व्यक्तींचा संबंध पूर्वजन्मातील कर्माशी असतो, हे गृहीत आहे. या गृहीत कृत्याची पडताळणी जर पाहायची असेल आपल्याला तर आपल्याला त्याचा अनुभव आपल्याला असला पाहिजे. त्या संदर्भातलं लिटरेचर पूर्वी या समस्येला कोणी अभ्यासला आहे का याचा आपल्याला अभ्यास करणं आवश्यक आहे. त्यातून आपल्याला त्याच्यातून माहिती घेणं आवश्यक आहे. जर तसं केलं नाही तर आपल्याला आपल्या संशोधनाला योग्य तो न्याय देता येऊ शकत नाही आणि म्हणून संशोधन गृहीत कृत्य याला नैतिकतेचा आधार असला पाहिजे. म्हणून नैतिकतेवर, नैतिक मूल्यांवर आधारलेलं जे संशोधन असतं ते सत्य असतं. नैतिक मूल्ये, ते गुन्हेगारी प्रवृत्ती हा किंवा मागचा जन्म आणि ह्या जन्म अशा पद्धतीचे जे भाकितं असतात ते भाकितं हे नैतिक मूल्यावर आधारित असतील तरच आपल्याला या समस्येला न्याय देता येऊ शकतो आणि म्हणून अनुभव हा कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करत असताना अनुभव हा आपला गुरु असतो, आपण असं म्हटलेलं आहे.
म्हणजे हा चांगला शिक्षक असतो आपल्यासाठी. आणि शिक्षकाची भूमिका काय असते तर आपल्याला योग्य तो मार्ग दाखवणं, योग्य त्या रस्त्यावर चालवणं. शिक्षकाने दिलेला कोणताही मार्ग हा नैतिकतेवरच आधारित असतो. जो शिक्षक नैतिकता सोडून मार्गदर्शन करतो तो शिक्षक कधीच होऊ शकत नाही. आणि म्हणून अनुभव हा आपल्या आयुष्यातला सगळ्यात मोठा शिक्षक आहे हे गृहीत धरून आपण आपल्या अनुभवाला नैतिकतेची जोड देऊन आपण संशोधनाचं काम केलं पाहिजे. आणि म्हणून गृहीत कृत्याचं वैशिष्ट्य म्हणजे अनुभवता. त्यानंतर प्रातक कथन याचं सामर्थ्य, त्याला प्रेडिक्टेबिलिटी असं आपण म्हटलेलं आहे. आणि त्याचा अर्थ पण आपण असा घेतला होता की भविष्यात काय घडू शकते आणि भूतकाळात काय घडलं आहे याचा अनुमान दर्शवणारी संकल्पना म्हणजे प्राक्कथन असं आपण म्हटलं होतं. आणि म्हणून एखादा सिद्धांत हा गृहीतकाचा आधार असेल तर त्या गृहीतकामध्ये प्रातकथनाचं सामर्थ्य निर्माण होत असतं. उदाहरणार्थ, दर्खिम हा एक विचारवंत आहे. याने मांडलेल्या सिद्धांतामध्ये तो असं म्हणतो की आदिवासी समाजामध्ये आत्महत्या करणाऱ्या व्यक्तींचं जे प्रमाण आहे ते इतर समाजातील व्यक्तींपेक्षा कमी असतं. हे त्याचं स्टेटमेंट आहे, हे त्याचा अभ्यास आहे, हा त्यांनी केलेल्या अभ्यासावरून मांडलेला सिद्धांत आहे. आणि म्हणून या गृहीत कृत्यांमध्ये प्राक्कथनाचं सामर्थ्य आहे असं आपल्याला म्हणता येईल. कारण त्या प्राक्कथनामध्ये आपण भूतकाळाचा विचार केला आहे आणि भविष्यकाळाचा विचार केला आहे. या भूतकाळातील अनुभव आणि भविष्यकाळातील विचार याची संयुक्त संकल्पना म्हणजे प्राक्कथन आहे. आणि प्राक्कथनाचं जे सामर्थ्य आहे ते गृहीत कृत्यामध्ये असलं पाहिजे. म्हणून गृहीत कृत्यामध्ये प्राक्कथनाचं सामर्थ्य असणं हे गृहीत कृत्याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे, प्रमुख वैशिष्ट्य आहे असं म्हणता येईल. त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य आहे अल्टरनेटिव्ह आन्सर, म्हणजेच पर्यायी उत्तर. गृहीत कृत्यामध्ये संशोधन समस्येचं पर्यायी उत्तर असणं फार महत्त्वाचं असतं. संशोधक एकाच समस्येचे अध्ययन करताना समस्येच्या समाधानासाठी अनेक गृहीतकांची मांडणी करू शकतो. जसं आपण म्हटलं की मालक आणि कामगारांचा संबंध विविध दृष्टिकोनातून किंवा मल्टिपल अँगलमधून जर तपासायचा असेल तर आपल्याला हे संबंध तपासण्यासाठी फक्त एका गृहीतकाची निर्मिती करून भागत नाही. अनेक प्रकारची अनेक अँगलने अभ्यास करायचा असेल, त्याचं मानसिक शोषण होते का, त्याचं आर्थिक शोषण होते का, त्याचा सामाजिक स्तर खालावतो का, त्याच्या कौटुंबिक समस्यांवर किंवा कौटुंबिक स्तरावर किंवा कौटुंबिक जीवनमानावर किंवा त्याच्या कुटुंबात असणाऱ्या अनेक लोकांवर त्याचा प्रतिकूल परिणाम होतो का, हे कामगार आणि मालक संघर्षाची समस्यांची संबंध आहेत. याच्यातले अनेक पैलू आहेत आणि ह्या प्रत्येक पैलूचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या अनुमानाची किंवा गृहीतकाची मांडणी करणं आवश्यक असतं. आणि म्हणून समस्या जरी एक असली तरी त्याचं समाधान शोधण्यासाठी आपल्याला अनेक प्रकारच्या गृहीतकांची निर्मिती करणं आवश्यक असतं. आणि तरच आपल्याला त्याची पर्यायी उत्तरं किंवा एकाच प्रश्नाची अनेक उत्तरं अनेक अंगाने आपल्याला भेटू शकत असतात. म्हणून असा मुक्त विचार व्यक्त झालेला असावा. याचं काही उदाहरण आपल्याला घेता येऊ शकतं. दुसरं, देशामध्ये सुशिक्षित बेरोजगारांच्या समस्येचा अभ्यास करण्यासाठी आपण अनेक गृहीत मांडू शकतो. परंतु देशात रोजगाराच्या पुरेशा संधी उपलब्ध होत नसल्यामुळे सुशिक्षित बेरोजगाराचं प्रमाण वाढताना दिसतं. आपण विद्यार्थी म्हणून ज्यावेळेस या प्रश्नाकडे बघतो तेव्हा आपण सरकारच्या रोजगाराच्या संधीच्या धोरणावर फारसा गांभीर्याने विचार करत नाही. उदाहरणार्थ, मागच्या 10 वर्षामध्ये मागच्या दशकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये DED आणि BEd या शिक्षण संस्थांचं विनाअनुदानित तत्वावर सरकारने खैरातीप्रमाणे वाटप केलं. मोठ्या प्रमाणात लोकांनी, विद्यार्थ्यांनी DED आणि BEd याचं शिक्षण घेतलं. परंतु सरकारने शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षकांच्या अनेक जागा रिक्त असताना सुद्धा आजपर्यंत पूर्णतः भरती केलेली नाही. म्हणजे सुशिक्षित बेरोजगार
हा आपण केव्हा म्हणू शकतो? किंवा रोजगार हा पूर्ण फुल झालेला आहे किंवा फुल एम्प्लॉयमेंटची परिस्थिती निर्माण झालेली असेल आणि तरीसुद्धा रोजगारासाठी लोक प्रतीक्षेत असतील, तर त्याला आपण बेरोजगारी म्हणू शकतो. परंतु एकीकडे रोजगाराच्या प्रत्येक क्षेत्रामधल्या रिक्त जागा उपलब्ध असताना बाहेर लोक, त्या रोजगाराची पात्रता धारण करणारे लोक रोजगार मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. अनेक लोक वयोमर्यादा ओलांडलीत, आता ते रोजगार मिळवण्याच्या व्याख्येत बसत नाहीत, म्हणजेच ते एजबार झालेत. पण तरीसुद्धा सरकार हे जे नोकऱ्यांमधले अनुशेष आहेत, नोकऱ्यांच्या जे रिक्त जागा आहेत, त्या भरायला तयार नाहीत. मागच्या सरकारमध्ये रोजगाराचं पोर्टल निर्माण केलं. त्या पोर्टलमध्ये खूप लोकांनी आपले बायोडाटे सबमिट केले. पोर्टलमध्ये भरण्यासाठी फीस भरली गेली करोडो रुपये. म्हणजे या देशातलं जर आश्चर्य म्हणायचं असेल आपल्याला, तर या देशामध्ये रोजगार देण्याच्या नावाखाली बेरोजगार लोकांकडून फार मोठ्या प्रमाणातले सोर्सेस सरकारला मिळताना दिसतात. पोर्टलवर माहिती भरण्यासाठी लोकांनी डी भरला असेल किंवा बँकेत चलन भरलं असेल, तर 1000 लोकांनी किंवा 1,00,000 लोकांनी जरी पोर्टलमध्ये माहिती भरली असेल, तर करोडो रुपये उत्पन्न या प्रक्रियेमधून वेगवेगळ्या लोकांना मिळालेलं आपल्याला दिसते. म्हणजे ॲप्लिकेशन करण्यापासून पोस्टाचा खर्च असेल, सायबर कॅफेचा खर्च असेल, सरकारकडे पाठवण्याचा खर्च असेल, तर ह्या सर्व बाबीमध्ये ज्याच्याकडे जो रोजगारासाठी वनमन भटकतोय, ज्याच्याकडे स्वतःच्या उत्पन्नाचा कोणताही सोर्स नाही, पण त्याच्यासुद्धा खिशातून सरकारने या स्कीमच्या माध्यमातून पैसे काढलेले दिसतात. आणि म्हणून सुशिक्षित बेरोजगारीचा जो प्रश्न आहे, तो विकसित राष्ट्रांकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं जातं, अविकसित राष्ट्रांकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं जातं. सरकार रोजगार देताना सरकारच्या तिजोरीचा प्रश्न उद्भवत असते की सरकारकडे इतक्या लोकांना पगार देण्यासाठी पैसे नाहीत. म्हणून सरकारी उद्योगांमध्ये नोकऱ्यांची भरती न करता, सरकारी उद्योगांची निर्मिती न करता या बाबी खाजगी क्षेत्राकडे वर्ग करते आणि खाजगी क्षेत्र मग आपल्या पद्धतीने या कमी खर्चामध्ये किंवा कमी वेतनामध्ये लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देते. त्यातून इनडायरेक्टली कामगारांचं शोषण होताना दिसतं. आणि म्हणून बेरोजगारीचा प्रश्न हा विकसित आणि विकसनशील राष्ट्रांमध्ये वेगवेगळ्या परिप्रेक्ष्यातून पाहिला जातो. आणि म्हणून अशा प्रकारच्या गृहीतकृत्यांची निर्मिती सुशिक्षित बेरोजगारीचा प्रश्न निर्मूलनासाठी आपल्याला करावी लागते. आणि म्हणून गृहीतकृत्य निर्माण केल्यास संशोधक समस्येचे सूचक आणि पर्यायी उत्तर मिळवू शकतो. त्यानंतर स्पष्टता, क्लिअरिटी. संशोधकांनी मांडलेल्या गृहीतकृत्य स्पष्ट आणि निश्चित स्वरूपाची असली पाहिजे. म्हणजे बेरोजगारीच्या समस्येचा अभ्यास करत असताना स्पष्ट गृहीत असलं म्हणजे की देशामध्ये बेरोजगारी आहे, मग ते स्पष्ट करता येईल आपल्याला. किंवा बेरोजगारी नाही असं स्पष्ट म्हटलं पाहिजे. त्या दृष्टिकोनातून आपल्याला प्रश्नावली तयार करता येईल, निरीक्षणं करता येतील, चाचण्या घेता येतील. आणि म्हणून कोणत्याही प्रकारचं गृहीतक हे मांडणं स्पष्ट असलं पाहिजे. म्हणून गृहीतकृत्याची मांडणी करत असताना त्याच्या भाषेत आणि त्यातील विचारात स्पष्टता असली पाहिजे, संदिग्धता नसली पाहिजे. लोकांना ते कळलं पाहिजे. आपण गुगली टाकतोय हे सुद्धा असं व्हायला नको. कारण आपल्याला कोणाला तरी खुश करायचे असेल तर आपण गुगली टाकत असतो. तर ह्या गुगल्या संशोधनाच्या गृहीतकांमध्ये आपल्याला टाकता येत नाही. कारण गृहीतकृत्य ही सुरुवातीलाच मांडण्यात येणारे विधान असल्यामुळे जर ते संदिग्ध किंवा गोंधळात टाकणारं असेल तर प्रत्यक्ष संशोधन कार्य करताना संशोधकाला अध्ययन योग्य दिशेने होण्यासाठी फार अडथळे येऊ शकतात. सामान्यांना याच्या संदर्भामध्ये गैरसमज निर्माण होऊ शकतात. आणि म्हणून अशा प्रकारची गृहीतके जर स्पष्ट असतील तर सामान्यांना त्या संकल्पनांचा अर्थ सहजपणे समजू शकतो. पुन्हा आपल्याला
बेरोजगारीचं उदाहरण घेऊनच स्पष्टतेची संकल्पना स्पष्ट करता येते. भारतात सुशिक्षित बेरोजगारांचं प्रमाण सातत्याने वाढत आहे. या गृहीतकृत्याची शब्दरचना अत्यंत स्पष्ट आणि सुनिश्चित आहे का हे ठरवलं गेलं पाहिजे. म्हणून प्रस्तुत संशोधनाच्या संदर्भामध्ये सुशिक्षित कोण, जसं मी तुम्हाला म्हटलं, बेरोजगार कोण, या संदर्भामध्ये द्विधा निर्माण होता कामा नये. ही द्विधा निर्माण होणार नाही अशा प्रकारची काळजी जर घेतली आपण आणि त्या आधारावर जर संशोधनाचं गृहीतक मांडलं तर त्यामध्ये स्पष्टता येऊ शकते. आणि म्हणून पदवीधर किती आहेत, पदव्युत्तर किती आहेत, 10वी किती आहेत, 12वी किती आहेत, पास नापास किती आहेत, त्याच्याकडे कोणतंच कौशल्य आहे, ITI किती आहे, पॉलिटेक्निक किती आहे, अशा संदर्भातल्या स्पष्टता आपल्याला जर मांडता आल्या तर त्या विभागामध्ये कशा स्वरूपाची किती प्रमाणात बेरोजगारी आहे हे मांडता येऊ शकते. आणि म्हणून आपल्या गृहीतकृत्यामध्ये क्लिअरिटी असली पाहिजे, स्पष्टता असली पाहिजे, तर आपल्याला संशोधनाला न्याय देता येऊ शकतो किंवा त्या स्टेटमेंटला आपल्याला सिद्ध करता येऊ शकते. त्यानंतर विशिष्टता, स्पेशालिटी. संशोधनात असंख्य गृहीतकांची मांडणी करण्यापेक्षा ठराविक परंतु महत्त्वाची गृहीतं मांडली गेली पाहिजे. गृहीतकृत्यांची मांडणी करताना त्यातील संकल्पना किंवा विधान स्पष्ट आणि विशिष्ट अशा गुणांनी युक्त असलं पाहिजे. म्हणजे क्वालिटीची गृहीतक रचना आपल्याला करता आली पाहिजे. या गृहीतकृत्यांची पडताळणी किंवा चाचणी घेणे त्यामुळे संशोधकाला सहज आणि सोपं होऊ शकते. उदाहरणार्थ, एकाच उद्योगातील कामगारांची क्षमता भिन्न भिन्न असते. हे गृहीतक आहे आणि हे गृहीत निश्चित केलं तर त्यातून आपल्याला कामगारांची क्षमता म्हणजे काय, व्हॉट इज द कपॅसिटी ऑफ लेबर, हा प्रश्न आपल्याला निर्माण होतो. आणि मग आपण या प्रश्नांच्या उत्तरासाठी संशोधनामध्ये कुशल, वैज्ञानिक म्हणजे स्किल्ड आणि सायंटिफिक किंवा मेकॅनिक्स या यांत्रिक यापैकी कोणत्या क्षेत्राचं अध्ययन करणार आहेत हे स्पष्ट होत नाही. त्यामुळे गृहीतकृत्यामध्ये विशिष्टतेचा अभाव दिसून येतो. त्यामुळे अशा पद्धतीचा अभावहीन किंवा स्पष्टता नसणारं गृहीतक आपण मांडता कामा नये. आणि म्हणून स्पष्टता असणारं, विशिष्टता असणारं गृहीतक आपण जर मांडलं तर आपल्याला नेमक्या काही क्वालिटीचं आपल्याला त्याचं स्पष्टीकरण, सिद्धांताचं स्पष्टीकरण किंवा संशोधन समस्येचं स्पष्टीकरण करणं सोपं होऊ शकते. त्यानंतर सिद्धांतनिष्ठता. समाजशास्त्रात किंवा अर्थशास्त्रात किंवा सामाजिक शास्त्रांमध्ये सर्व शास्त्र जे असतात, जसं मी तुम्हाला मागे सांगितलं की सामाजिक शास्त्रांमध्ये अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, मानसशास्त्र, मानववंशशास्त्र, शिक्षणशास्त्र, हे जे सर्व शास्त्र आहे हे परस्पर पूरक, एकमेकाशी कुठल्या न कुठल्या धाग्याने संबंधित असतात. आणि म्हणून ते बऱ्याचदा परस्पर संबंधित असणं, परस्पर पूरक असणं, परस्परावलंबी असणं, अशा वेगवेगळ्या धाग्यांनी एकमेकामध्ये गुंफलेले असतात असं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून एका शास्त्रातील अध्ययनाचा संबंध दुसऱ्या शास्त्राशी इनडायरेक्टली येत असतो. म्हणजे जेव्हा आपण व्यक्तीच्या आर्थिक संबंधांचा अभ्यास करतो तेव्हा ॲटोमॅटिकली त्याच्या सामाजिक संबंधांना आपल्याला जोडवावं लागतं, त्याच्या शैक्षणिक संबंधांचाही सुद्धा आपल्याला अभ्यास करावा लागतो. या अर्थाने सामाजिक शास्त्रातील सर्व विषय एकमेकाशी परस्पर पूरक, परस्परावलंबी किंवा परस्पर संबंधी असतात असं आपल्याला म्हणता येते. तसंच सर्वच प्रकारच्या संशोधन कार्यात शास्त्रीयदृष्ट्या यामुळे सातत्य असू शकतं किंवा असतं. त्यामुळे संशोधकाने ज्या गृहीतकृत्याची मांडणी केलेली असेल ते
सर्वमान्य सिद्धांताच्या चौकटीत बसणारं असलं पाहिजे. म्हणजे जसं अर्थशास्त्राचा विद्यार्थी जेव्हा संशोधन करतो तेव्हा त्याला समाजशास्त्राच्या संशोधकाच्या त्याच अंगाने केलेल्या अध्ययनाचा सुद्धा आपल्याला अभ्यास उपयोगी पडतो. राज्यशास्त्राच्या संशोधकाने त्या अंगाने अभ्यास केला असेल तर तो सुद्धा आपल्याला पॉलिटिकल आणि इकॉनॉमिकल अशा दृष्टिकोनातून त्याचा अभ्यास आपल्याला संशोधन कार्य आपलं पुढे नेण्यासाठी रेफरन्स म्हणून त्याचा आपण उपयोग करू शकतो. आणि म्हणून आपलं जे संशोधन आहे ते सैद्धांतिक दृष्टिकोनातून त्या चौकटीमध्ये असणं आवश्यक आहे. जर गृहीतकाचा संबंध सिद्धांताशी असेल तरच त्या सिद्धांताचं समर्थन करता येतं. जर सिद्धांताशी गृहीतकांचा संबंध नसेल तर त्याचं समर्थन आपल्याला करता येत नाही. आणि म्हणून पार्सनने याबद्दल असं म्हटलं आहे की संशोधनात सिद्धांत म्हणजे हे खरं आहे तेवढंच दिलं जातं असं नाही, तर नवीन ज्ञान मिळवण्यासाठी सुद्धा सिद्धांत उपयुक्त ठरत असतात. आणि म्हणून गृहीतकृत्यांची सिद्धांतनिष्ठता हे वैशिष्ट्य फार महत्त्वाचं आहे. सिद्धांत हा गृहीतकांना निर्माण करतो आणि गृहीतकं सिद्धांतांना निर्माण करत असतात. आणि म्हणून सिद्धांत हा गृहीतकांचा एक महत्त्वाचा निष्कर्ष आहे किंवा महत्त्वाची भूमिका या वैशिष्ट्यातून आपल्याला दिसून येणार आहे. त्यानंतर शेवटचं जो वैशिष्ट्य आहे ते उपलब्ध पद्धतींशी किंवा तंत्राशी संबंधित असं गृहीतकाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. समाजशास्त्रीय संशोधनात जे प्रचलित तंत्र किंवा पद्धती असतील त्या तंत्राद्वारे गृहीतकृत्यांचे मापन किंवा परीक्षण करणं शक्य होईल अशी गृहीतकृत्यांची मांडणी केली पाहिजे. म्हणजे आपण कशाही प्रकारची गृहीतकं मांडली आणि ते जर आपल्याला टेस्टिंग करता आली नाही तर ते सायंटिफिक गृहीतक आहे असं म्हणता येत नाही. आणि म्हणून टेस्टिंग करता येतील अशाच पद्धतीच्या गृहीतकांची आपण निर्मिती केली गेली पाहिजे. म्हणून संशोधकाला स्वतःच्या संशोधनातील गृहीतकृत्यांची पडताळणी करण्यासाठी योग्य तंत्राची माहिती नसेल तर संशोधकाला संशोधन करताना अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात. आणि म्हणून संशोधकाने देखील शास्त्रीय पद्धतीचाच विचार केला पाहिजे. जर शास्त्रीय पद्धतीने म्हणजे कोणत्या टेक्निकने, जसं आता आपल्याला अनेक प्रकारच्या टेस्ट उपलब्ध आहे, टी टेस्ट आहे, काय टेस्ट आहे, टेक्नॉलॉजीचा जसा वापर होत गेला आहे, जर आपण तंत्रज्ञानाचा वापर केला, सॉफ्टवेअरचा वापर केला तर आपल्याला आपली गृहीतकृत्ये सायंटिफिक दृष्टिकोनातून निर्माण करून त्याचं परीक्षण आपल्याला तांत्रिक सहाय्याने करता येऊ शकते. त्यामुळे आपल्याला योग्य ते निष्कर्ष, सायंटिफिक असे निष्कर्ष काढता येऊ शकतात, अचूक असे निष्कर्ष येतात. त्यामुळे आपल्याला योग्य त्या उपाययोजना किंवा योग्य त्या धोरणाची निर्मिती करता येऊ शकते. आणि म्हणून मित्रहो, या 7-8 प्रकारच्या गृहीतकृत्यांच्या वैशिष्ट्यावरनं आपल्याला गृहीतकृत्य संशोधन कार्यामध्ये किती महत्त्वाची आहे हे लक्षात आलं असेल. मित्रहो, गृहीतकृत्यांच्या वैशिष्ट्यांच्या या विश्लेषणामध्ये आपण इथेच थांबतो आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण गृहीतकृत्यांची सामाजिक उपयुक्तता किंवा तिचं सोशल इम्पॉर्टन्स काय आहे या टॉपिकला घेऊन भेटूया, त्याची चर्चा त्या टॉपिकमध्ये करूया. तोपर्यंत आपण इथंच थांबतो आहे. आपल्याला व्हिडिओ नक्की आवडला असेल. आवडला जर असेल तर लाईक करा, शेअर करा. आपल्या मित्रांना हे चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. तुम्हीसुद्धा केलं नसेल तर करा, लवकरात लवकर करा, आपल्या मित्रांना सांगा. कारण आपल्याला पुढच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन डायरेक्ट आपल्या व्हिडिओवर येतील. मित्रो, इथेच थांबतो आहे. कोरोना काळामध्ये आपले आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. लस आली आहे, घाबरू नका. इतरांनाही घाबरू नका. कारण आपला मानसिक लढा कोरोनाच्या विरोधातला आहे. मानसिकता पक्की ठेवा. कोरोना निश्चित भागेल, कोरोना निश्चित पडेल, कोरोना निश्चित हारेल. पुढच्या व्हिडिओत भेटूया. तोपर्यंत इथंच थांबतो आहे. थँक्यू.